झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्याच्या काळात महागाईने अक्षरशः एव्हरेस्ट गाठलेला असताना राज्य सरकार एसटीच्या वाहक आणि चालकांना 5 रुपयात ड्रेस शिवून घ्या तसंच 7 रुपयात भरपेट जेवा असं सांगतंय। पाहुयात एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे, भोजन भत्ता 7 रुपये। ऐकून धक्का बसला ना? मात्र हे वास्तव आहे। महागाईनं कळस गाठला असताना एसटी बसच्या चालक आणि वाहकांना ड्रेस शिलाई भत्ता 5 रुपये 6 पैसे मिळतोय। सध्याच्या काळात ड्रेसची बटणं किंवा शिवण्यासाठीचा दोराही 5 रुपयांना मिळणार नाही। अगदी ग्रामीण भागातही सध्या एक ड्रेस शिवण्यासाठी कमीत कमी 200 ते 250 रुपये लागतात। सरकार मात्र एसटीच्या वाहक आणि चालकांना 5 रुपयात ड्रेस शिवून घ्या म्हणतंय। हे कमी की काय? जेवणाचा भत्ताही त्यांना फक्त 7 रुपये मिळतोय। ज्या पैशात कसा बसा चहा मिळतो त्या पैशात सरकार चालक वाहकांना भरपेट जेवायला सांगतंय। 5 रुपये 7 पैसे भत्ता जो आहे हा करारात मान्यताप्राप्त संघटनेने मान्य केलेला आहे आणि मान्यताप्राप्त संघटनेने जर हा भत्ता मान्य केला आहे तर त्यांनी एखादा चड्डीचा नाडा शिवून दाखवा आपल्याला स्वतःचा। 5 रुपये 7 पैसे म्हणजे आज 350-400 रुपये युनिफॉर्मची शिलाई आहे एका युनिफॉर्मची। 10 रुपये 14 पैसे आपल्याला 2 युनिफॉर्मचे एसटी कडून मिळत होते, जे आता मिळणं बंद आहे। हाल्टिंग मध्ये आम्ही एवढी सुरक्षा देतो किंवा रात्र दिवस याने मतलब काम करतो, त्याप्रमाणे याने मतलब आम्हाला योग्य ते भत्ते मिळत नाही आणि शासनाने किंवा एसटी महामंडळाने या भत्त्याविषयी विचार करून सनी महागाईच्या हिशोबाने आणि किंवा महागाईची लक्षात घेऊन थोडे आमचे लोकांचे भत्ते वाढवण्याची आवश्यक जरूरत आहे। चालक वाहकांची थट्टा करणारा हा भत्ताही अनेकांना 4 ते 5 वर्षांपासून मिळालेला नाही। या विषयावर एसटीचा एकही अधिकारी बोलायला तयार नाही। डोळ्यात तेल घालून दिवस रात्र प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांची सरकारनं निव्वळ थट्टा चालवली आहे। निमाराम, स्लीपर, एसी गाड्या सुरू करून मोठ्या प्रमाणात तिकीट दर वाढवणाऱ्या एसटी महामंडळाला चालक वाहकांची मात्र काहीही देणं घेणं नसल्याचं यावरून दिसून येत आहे। महामंडळानं याची त्वरित दखल घेऊन भत्त्यात वाढ करून द्यावी अशी मागणी चालक वाहकांनी केली आहे। एवढ्या महागाईच्या युगामध्ये जेवणासाठी 7 तर ड्रेस शिलाईसाठी 5 रुपये भत्ता मिळणाऱ्या एसटीच्या चालकांनी व वाहकांनी हा भत्ता वाढवून देण्याची मागणी केली आहे। महागाईच्या या युगामध्ये 5 आणि 7 रुपयामध्ये उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल एसटीच्या कर्मचाऱ्यांना विचारला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अमित देशपांडे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।